रोजचा पडणारा प्रश्न म्हणजे भाजी कायची करावं. मग काय मी आज चणे शिजून घेतले. चणे मसाला बनवा म्हटला आज जरा. मग काय लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मस्त घेतलं मसाला बनवायला. आणि त्याच्यात थोडंसं खसखस आणि खोबरं आणि कांदा मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतला. भाजून घेतल्यानंतर मस्त मिक्सरमध्ये सर्व एकत्र वाटण टाकलं. टोमॅटो पण कोथिंबीर पण सगळं एकत्र करून घेतलं आणि मस्त मिक्सरमध्ये फिरवलं. आणि कढईत तेल टाकून त्याच्यात जिरं तडतडायला ठेवलं. जिरं तडतडायला ठेवल्यानंतर त्याच्यात मसाला टाकून घेतला आणि मसाला लाल होईपर्यंत भाजत राहायचं. मस्त लाल झाल्यानंतर मग काय मसाला होते आणि मसाला झाल्याशिवाय भाजी चांगली लागत नाही. त्याच्यात थोडी हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि परत मसाला लाल होऊ दिला. कारण मीठ टाकल्यानंतर लवकर मसाला होतो आणि मस्त मसाला होऊ दिला. कारण चटणी लवकर टाकली की ठसका होतो. आणि मग टाकली चटणी आणि अजून चटणी पण मस्त तेलात होऊ द्यायची मसाल्यात. त्याच्याशिवाय भाजीला चव येत नाही. अजून मस्त लाल होईपर्यंत राहू द्यायचं. आणि त्याच्यातच थोडंसं मसाला होण्यासाठी थोडं पाणी टाकलं. ज्या पाण्यात चणे शिजवले तेच पाणी टाकलं आणि मस्त होऊन दिलं. झाल्यानंतर मस्त त्याच्यात चणे टाकून घेतले आणि मस्त थोडं फ्लेम वाढवली गॅसची आणि मग अजून मस्त चांगलं शिजू दिलं. आणि त्याच्यात टाकलं वरून मस्त कोथिंबीरनं भाजीला स्वाद चांगला येतो आणि टेस्ट पण चांगला येते. आणि मस्त असं शिजू दिलं. त्याला वरच्यावर असं फिरवत राहिले. कारण की चणे पण होतात आणि मसाला पण होतो. आणि त्यात टाकलं मग मस्त पाणी आणि त्याच्यावर ठेवलं झाकण ठेवल्यावर एक उकडी येईपर्यंत मस्त त्याला शिजू द्यायचं. मग आली उकडी आणि अशी झाली भाजी रेडी. आणि मग काय मटकी पण बांधून ठेवली कोंब यायला आणि आणि मस्त काढल्या मग पुऱ्या गरम गरम पुऱ्या आणि भाजी. असं झालं मस्त ताट रेडी. या मग जेवायला.